ओम नमो भगवते वासुदेवाय. सार्थ सुबोध ज्ञानेश्वरी. लेखन व वाचन सौ मनीषा भास्कर अभ्यंकर, महाराष्ट्र, मिरज 416410. अध्याय 18. मोक्ष संन्यास योग. ज्ञानेश्वरीचा उपसंहार. संत श्रोत्यांच्या कृपेबद्दल कृतज्ञता भाग 2. ओव्या आहेत 1781 ते 1793. ज्ञानदेव संत श्रोत्यांची स्तुती करत आहेत. हा ग्रंथ सागरू एवढा, उतरोनी पहिलीकडा, कीर्ती विजयाचा धेंडा नाचे जोका. हा एवढा अफाट ग्रंथरूपी सागर उतरून पलीकडे गेल्याचा कीर्ती विजयाचा धेंडा जो नाचतो. गीतार्थाचा आवारू कलशेसी महामेरू, रचुनी माझी श्री गुरुलिंग जय पूजी. गीतार्थाच्या आवारात 18वा अध्यायरूपी कळसासह महामेरू पर्वत तयार करून त्या ठिकाणी श्री गुरुमूर्तीची शिवपिंडी रूपात मी पूजा करीत आहे. गीता निष्कपट माय, चुकोनिताने हिंडे जे वाय, ते माय पूता भेटी होय, हा धर्म तुमचा. गीतारूपी निष्कपट आईला चुकून जे मी लेकरू संसाररूपी रानात व्यर्थ हिंडत होते, त्या मायलेकांची भेट होते, ही तुमची पुण्याई आहे. तुम्हा सज्जनांचे केले आकळूनी जी मी बोले, ज्ञानदेव म्हणे थेकुले तैसे नोहे. महाराज, तुम्ही सज्जनांनी केलेले समजून मी बोलत आहे. हे काही लहान सहान आहे असे म्हणता येत नाही, असे ज्ञानदेव म्हणतात. काय बहु बोलो सकळा, मेळविलो जन्मफळ, ग्रंथसिद्धीचा सोहळा दाविला जोहा. फार काय सांगू, जो हा तुम्ही ग्रंथ समाप्तीचा आनंददायक प्रसंग दाखवला, त्या योगाने माझ्या संपूर्ण जन्माचे फळ मला प्राप्त करून दिलेत. मिया जैस जैसी या आशा, केला तुमचा भरवसा, ते पुरवूनी जी बहुवसा आणिलो सुख. महाराज, मी जसजशा आशेने तुमच्याविषयी खात्री बाळगली, ती सर्व पुरी करून आपण मला सुखी केलेत. मज लागी ग्रंथाची स्वामी, दुजी सृष्टी जे हे केली तुम्ही, ते पाहोनी हासो आम्ही विश्वामित्र तेही. महाराज, माझ्याकरता तुम्ही जी ग्रंथाची दुसरी सृष्टी केली, तिच्याकडे पाहून आम्ही विश्वामित्राला देखील हसू. जे असोनी त्रिशंकू दोषे, धातयाही आणावे वोसे, ते नासते की जे की ऐसे निर्मावे नाही. कारण की मूळची सृष्टी असून ब्रह्मदेवाला उणे आणण्याकरता व त्रिशंकू राजाच्या हेतूने केलेली ती सृष्टी नाश पावणारी होती. पण ही ग्रंथरूपी सृष्टी अशी नाश पावणारी तुम्ही केली नाही. शंभू उपमन्यू चेनी मोहे, क्षीरसागरू ही केला आहे, येथ तोही उपमेसरी नोहे, जे विषगर्भ की. शंकराने उपमन्यूच्या लोभाने क्षीरसागर देखील केला, पण तोही येथे उपमा देण्यास योग्य होत नाही, कारण की त्याच्या पोटात विष आहे. अंधकारू निशाचरा, गिळिता सूर्ये चराचरा, धावा केला तरी खरा, ताऊ निकितो. अंधकाररूपी निशाचर चराचराला गिळीत असता सूर्याने चराचराला त्या संकटातून सुटण्याची मदत केली खरी, परंतु ती जगाला ताप देऊन. तातलिया ही जगा कारणे, चंद्र वेचिले चांदणे, तया सदोषा केवी म्हणे सारिखे हे. संतप्त झालेल्या जगाकरता चंद्राने आपल्या चांदण्याचा देखील उपयोग करून दिला. त्या कलंकयुक्त चंद्रासारखे हे आहे असे कसे म्हणता येईल. म्हणून तुम्ही मज संती, ग्रंथरूप जो हा त्रिजगती, उपयोग केला तो पुढती निरुपमजी. महाराज, म्हणून तुम्ही संतांनी माझ्यावर जो हा ग्रंथरूपी उपकार केला, तो पुन्हा पुन्हा विचार केला असता त्रैलोक्यात निरुपम आहे असे दिसते. किंबहुना तुमचे केले, धर्म कीर्तन हे सिद्धी नेले, येथ माझे जी उरले पायिकपण. महाराज, फार काय सांगावे, तुम्ही केलेले हे धर्माचे व्याख्यान तुमच्याच हातून शेवटाला गेले. या ठिकाणी माझा काय, तो फक्त एक सेवकपणाच उरला. आपण गीतेवर ग्रंथलेखन करण्यास वास्तविक अपात्र असताना सुद्धा सद्गुरूंनी हात अशी धरले, म्हणून हे हाती न गवसणारे गीतेचे मर्म आपण स्पष्ट करून दाखवू शकलो, अशी ज्ञानदेवांची भावना आहे. केवळ गुरूंनी लिहवल्यामुळे डोळे सुद्धा दिपून जातील
अशा मराठी भाषेत हा ग्रंथ आपल्याकडून व्यक्त केला गेला आणि वास्तविक गुरूंची ही करणी असता माझ्याच कीर्तीचा ध्वज फडकतो आहे. आपण हा अरिमलेला वाग्यज्ञ म्हणजे गीतार्थाच्या आवारात गुरुरूपी शिवलिंगाची स्थापना करून चालवलेली उपासना आहे. गीता ही प्रेमळ माऊली आहे व ज्ञानदेव म्हणजे तिचे तान्हे लेकरू. या दोघांची चुकामुक झाली होती आणि संत आणि श्रोत्यांनी या मायलेकरांची भेट घडवून आणली असं ज्ञानदेव सांगतात. कारण श्रोत्यांना सांगण्याच्या मिशाने हे ग्रंथलेखनाचं कार्य झालं आहे. त्यामुळे ज्ञानदेवांना वाटते की मायलेकरांची भेट घडवून आणण्याचे काम करणाऱ्या संत श्रोत्यांचे आपल्यावर किती उपकार आहेत. तेव्हा संत श्रोतेच या ग्रंथास कारणीभूत आहेत. त्यांच्यामुळेच हा अपूर्व असा ग्रंथ सिद्धीस गेला. त्यामुळे आपल्या जन्माचे सार्थक झाले असे ज्ञानदेवांना वाटते. संत श्रोत्यांनी आपल्यासाठी अलौकिक अशी ग्रंथ निर्मिती केली हे स्पष्ट करण्यास त्यांनी काही पौराणिक दृष्टांतांचा उपयोग केला आहे. विश्वामित्रांनी ही प्रतिसृष्टी निर्माण केली होती, पण ती सृष्टी सुद्धा या ग्रंथसृष्टीपेक्षा कमी प्रतीची आहे. वसिष्ठ ऋषींचा त्रिशंकू राजाला चांडाल होशील असा काही कारणामुळे शाप होता. त्या शापामुळे त्याला स्वर्गाचे दरवाजे बंद झाले होते, पण त्याला तर सदेह स्वर्गात जायचं होतं. त्यासाठी यज्ञ करण्यास कोणी धजेना. शेवटी विश्वामित्रांनी त्याच्यासाठी यज्ञ केला, पण तो सदेह स्वर्गात जात असताना इंद्राने त्याला आत घेण्याचे कबूल केलं नाही. त्यामुळे तो अधांतरीच लटकत राहिला. विश्वामित्रांना त्रिशंकू राजाची ही अवस्था पाहावेना, म्हणून ब्रह्मदेवाच्या सृष्टीत त्याला स्थान नाही, तर त्याच्यासाठी दुसरी सृष्टीच उभी करण्यासाठी विश्वामित्रांनी सुरुवात केली. नंतर इंद्राने विश्वामित्रांची समजूत घालून त्यांना ते कार्य बंद करण्यास भाग पाडले. परंतु त्या विश्वामित्रांनी केलेल्या सृष्टीपेक्षाही संत श्रोत्यांनी केलेली ही ग्रंथसृष्टी अधिक श्रेष्ठ आहे. कारण ती सृष्टी स्वार्थमूलक हेतूने ब्रह्मदेवाला कमीपणा आणावा या हेतूने निर्माण केलेली नाशिवंत सृष्टी होती आणि ही ग्रंथसृष्टी तर अविनाशी आहे. दुसरा दृष्टांत आहे उपमन्यूचा. व्याघ्रपादाचा मुलगा उपमन्यूला त्याची आई घरच्या गरिबीमुळे दूध म्हणून पिठात पाणी कालवून देत असे. जेव्हा मित्राच्या घरी त्याला खरे दूध कसे असते ते कळले, तेव्हा तो आईजवळ खऱ्या दुधासाठी हट्ट धरून बसला. खरे दूध मिळवणे इतके तुझे ईश्वराराधन नाही असं आईच्या तोंडून ऐकताच उपमन्यूने कडक तपाचरण केले. तेव्हा शंकरांनी प्रसन्न होऊन त्याला क्षीरसमुद्रच बहाल केला होता. परंतु ही उपमा सुद्धा संत श्रोत्यांनी केलेल्या ग्रंथ कर्तृत्वाला देण्यास कमी पडते. कारण त्या क्षीरसमुद्राच्या पोटात विष आहे आणि हा ग्रंथ तर अमृतापेक्षाही श्रेष्ठ अशा अमृतत्वाची प्राप्ती करून देणारा आहे. अंधकाररूपी राक्षस साऱ्या जगताला गिळीत आहे हे पाहून सूर्याने त्वरा करून जगताचे रक्षण केले. तसाच हा ग्रंथ सर्वांचे रक्षण करणारा आहे. पण सूर्याने प्रकाशाबरोबर आपल्या उष्णतेचाही ताप जगतात सहन करण्यास भाग पाडले. तशी गोष्ट मात्र या ग्रंथाची नाही. हा ग्रंथ पापताप निवारण करण्यास समर्थ आहे. सूर्याच्या तापाने तापलेल्या जगतास चंद्र आपल्या शीतल किरणांनी निववितो. त्यासारखा हाही ग्रंथ लोकांचे तापापासून रक्षण करतो. परंतु त्या चंद्रावरही कलंक आहे. तसा कलंक मात्र या ग्रंथावर नाही. तो सर्वथा दोषमुक्त आहे. त्यामुळे या ग्रंथासाठी चंद्राची उपमा सुद्धा कमी पडते. या ग्रंथ कर्तृत्वाला संत श्रोते निमित्त झाले असल्यामुळे ज्ञानदेव संत श्रोत्यांचे आभार मानत आहेत. आपल्याला त्यांनी या ग्रंथ निर्मितीची प्रेरणा देऊन त्या योगे अत्यंत सुखाची जोड करून दिली. आपले सर्व मनोरथ मातेच्या ममतेने पूर्ण केले. हे धर्मकीर्तन संत श्रोत्यामुळे सिद्धीस गेले आणि ज्ञानदेवाने आपल्याकडे केवळ पाईक पण घेतलं आहे. संत श्रोत्यांच्या सेवकाची भूमिका घेतली आहे. यानंतर ग्रंथाच्या शेवटी येते ते जगप्रसिद्ध पसायदान. तो भाग आपण उद्या पाहू.